ले फिर आ गए। तर आज परत आपल्या कामाला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आता 6 वाजलेले आहेत. तर आज आपल्याला भरपूर म्हणजे केळीचे पानं आणणे किंवा पताके बनवणे अशी सगळी कामं चालू झालेली आहेत. परत आपल्याला पाठीमागं बघू शकता, म्हणजे इथे नेट वगैरे ते सगळं बांधायचं. तर प्रत्येकजण आपापली कामं करत आहेत, म्हणजे केळीची पानं कोणी म्हणजे केळीचे फळ वगैरे कोणी घेऊन आलेले आहेत. ही लाईटिंगची सिस्टम इथं, तर आता इथं आपल्याला नेट वगैरे सगळं बांधायचं, कुंड्यांचे आकर्षण ठेवायचं आहे. परत लाईटीची सिस्टम चालू झालेली आहे. इथं परत केळीचे झाडं रोपं घेऊन आलेले आणि प्लस इथे अजून आपल्याला पताके बनवायचे आहेत, कारण की हे पताके सगळे इथे लावायचे आहेत. कदम सर चाललेले आहेत घरी. कदम सर, ये है प्रणय दादा. तर आता यांनी परत अजून एक, म्हणजे आपल्याला 2 रोप लागते, तर ते 2 जण 2 घेऊन आलेत. केळे घेऊन आले. माहिती आहे का तुम्हाला? साधा बोळा मंडप बांधायला चालू केलेला आहे. त्याच्यानंतर मंडप बांधल्यानंतर मग खाली आपल्याला पताके वगैरे लावण्याचं काम करायचंय. हे वरती मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्याला फायनली मंडप आपला बांधून तयार झालेला आहे. एकदम टाकाटाका आणि जबरदस्त गावठी पद्धतीमध्ये आपल्याला मंडप बांधून झालेला आहे. कारण की उद्या ज्याला इथे डान्स होणार आहे, इथे सगळे प्रेक्षक बसलेले असणार आहे. हे सगळे केळीचे घड आणलेले आहेत, हे आपले पुढे लावलेले जातात. आणि त्याच्यानंतर आता थोड्याच वेळात लगेचच पताके बांधायला सुरुवात होणार आहे. पताके धुमधडाक्यामध्ये पताके पटकन बनवायचे. गेटवरती पण आपल्याला तिथं हे बनवायचं असतं, म्हणजे काही वेलकम गेट असतं ना, ते बनवायचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला गेट सजवायचं असतं पूर्णपणे. तर मित्रांनो, गेल्या वर्षी आपण बघितलं असेल, तुम्ही व्हिडिओ बघू शकता की त्याच्यामध्ये जे सत्यनारायणाचं मंदिर होतं ना, जे पूजा होते ना, तिथं आपण केदारनाथ या देवस्थानाचं म्हणजे महादेवाचं आपण मंदिर बनवलं. तर ह्या वर्षीची काय कलाकृती आहे ते आपण बघू. अजून मंदिर तयार झालेलं नाही, आजची रात्र ते पूर्णपणे बसून करणार आहे. त्यामुळे बघू आपण त्यांनी काय केलं. बघा ना, हॉस्टेलवरच्या पोरांची क्युरियोसिटी किती असते. प्रणयदादा आणि सहकार्यांनी मिळून हॉस्टेलचे मॉडेल तयार केले आहे आणि श्रीरामा मंदिराचे पूर्ण हे आपल्याला मंदिर दिसत आहे ते प्लायवूडवरती आहे. तर अशा पद्धतीचा एकदम जबरदस्त असा हा ड्रॉइंग किंवा एक कलाकृती तयार केलेली आहे. अजून याच्यामध्ये अजून बरंच काम राहिलेलं आहे. आपण परत येऊ वरती. अजून चला, आपण केळीचे रोपं लावून झालेले आहेत. इथे लाईट सिस्टीम चालू आहे. इथं जे गेटवरून येणारे पाहुणे त्यांचं वेलकम गेट करण्यासाठी इथं त्याचं एक डायग्राम कलाकृती तयार करण्यात येत आहे. आणि इथे आपल्याला अतुल दादा आणि दीपक दादा यांनी काम त्यांचं चालू केलेलं आहे, म्हणजे ते पताके लावायचे. आणि हे सगळ्याला आपलं पूर्ण इथून पताके तयार करायचे. तर फायनली सगळे पताके लावून झालेले आहेत, म्हणजे तयार करून झालेले आहेत. इथं तयार करायला पूर्ण, आणि आता ते इथे थोड्या वेळाने लावायचे आहेत, म्हणजे पूर्णपणे असे. आणि मैत्रिणींनो, आपलं हॉस्टेलचं म्हणजे सगळं कार्यक्रमाचं सगळं नियोजन झालेलं आहे. पताके बांधून, झेंडा लावून, परत नेट वगैरे बांधून सगळं झालेलं आहे. फक्त आता जे फायनलचं जे काम राहिलेलं आहे ते फक्त हार बनवायचे राहिले, कारण की हाराने पण पूर्ण हा पॅसेज सजवला जातो. त्यासाठी आता वरती हार बनवायचं काम चालू आहे आणि प्लस मंदिराचं बोर्ड बनवायचं पण काम चालू आहे. अशी सगळी कामं वरती चालू आहेत. हा आहे DHMCचा ऋषिकेश. इथं वरती पण आपल्याला हे लावायचं, म्हणजे पूर्ण असं डेकोरेशन करायला चालू आहे ते वरती. तर फायनली वरती येऊन पाहिल्यानंतर आपल्याला समजते की जे आपल्याला हॉस्टेलचं मॉडेल आहे ना, ते अजून काम त्याचं चालूच होतं. त्याच्यावरती अजून कलर देणे किंवा अशा विविध गोष्टी होत्या, कारण ते ॲक्युरेट दिसावं याच्यात. आणि हे आता आपल्याला बसायचं आहे फुलं हार बनवायला. रात्रीचे 12 वाजून गेलेले होते. सगळ्यांच्या मेहनतीने आणि कष्टाने आपलं जे हॉस्टेलचं मॉडेल होतं ना, ते तयार झालेलं होतं आणि त्याला कलर द्यायचं काम चालू केलेलं होतं.
याच्यामध्ये आपल्याला अजून थोडंफार खाली कलरिंग वगैरे करायचं होतं. आणि आता आपण बघणार आहोत की इको फ्रेंडली ची रांगोळी काढलेली. ही तुम्हाला जी रांगोळी दिसत नाही ना, ही पूर्णपणे पानांनी आणि फुलांनी अशी मिळून रांगोळी काढलेली आहे. त्यामुळे एवढी जबरदस्त रांगोळी ना, खरंच मस्त. म्हणजे हॉस्टेल बॉयजमध्ये एवढी क्युरिओसिटी जबरदस्त असते मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं हॉस्टेल सगळं सुसज्ज झालेलं आहे ना. फायनली आता आपल्याला उद्याच्याला सत्यनारायणाची महापूजेचा कार्यक्रम, त्यामुळे आपण आता उद्या भेटू मस्तपैकी. त्याच्या व्हिडिओमध्ये आपण डान्स करणार आहोत, सत्यनारायणाची महापूजा असणार आहे, आरती असणार आहे आणि संध्याकाळी जेवण पण असणार आहे. तर अशा पद्धतीचा एकदम जबरदस्त कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्तपैकी राहा, मजेमध्ये राहा, टकाटक राहा.